हां सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया, सोल्युएबिलिटी आणि इक्विलिब्रिया. सोल्युएबिलिटी म्हणजे काय? विरघळण्याची क्षमता, सोल्युएबिलिटी. आणि इक्विलिब्रिया याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? आणि कोणासाठी असते समजून घ्या फक्त. हे जे पॉईंट आहे ना तो स्पॅरिंगली सोल्युबल साल्टसाठी. आता स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट म्हणजे काय? की जे साल्ट पाण्यात टाकल्यानंतर थोड्याच प्रमाणात विरघळतात. पाणी म्हणते मला काही स्थळ आवडलं नाही, मी काही लग्न करणार नाही, मी विरघळून घेणार नाही, थोडंफार विरघळून घेतो. कळलं ना? मग अशा साल्टला म्हणायचं स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट, थोड्याफार प्रमाणात विरघळणारा साल्ट. कळतंय का? आता फॉर एक्झाम्पल समजा मी मीठ घेतलं NaCl, पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते का थोडं विरघळते? पूर्णपणे विरघळते. अशा साल्टसाठी ही कन्सेप्ट नाहीये. ही कन्सेप्ट कोणासाठी? की जे स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे त्यांच्यासाठी कन्सेप्ट आहे. आता उदाहरणार्थ घेऊया आपण. समजा एक AgCl एक साल्ट आहे. कुठला साल्ट आहे? AgCl. आता साल्ट हा पाण्यामध्ये तुम्ही टाकला तर ह्यातले काही थोडेच मोलिक्युल्स विरघळतात, एकदम थोडे, खूप कमी मोलिक्युल्स विरघळतात. आणि ते टेम्परेचरवर पण डिपेंड असतं. जेवढं टेम्परेचर जास्त कराल तेवढं जास्त विरघळते, टेम्परेचर जेवढं कमी कराल तेवढं कमी विरघळते. मग हा पाण्यामध्ये विरघळतो. मग कसा विरघळतो? हा स्पॅरिंगली सोल्युबल असल्यावर डबल फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिएक्शन दाखवायची, म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ रिव्हर्स इक्वल असतो. कसं विरघळते? Ag+ हा पाण्यामध्ये विरघळलेला असतो आणि Cl- सुद्धा पाण्यामध्ये विरघळलेला असतो. तर यांची संख्या कमी का जास्त पाण्यामध्ये? कमी का जास्त? कमी. आणि यांची संख्या कशी असते? जास्त. आणि हा PPT फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसतो, प्रेसिपिटेट दिसतो. तर तुम्हाला उदाहरण सांगू काय होणार. आता आपण जे पाणी पितो का नाही नगरपालिकेचं, ते पाणी मी टेस्ट मध्ये घेतलं समजा. आता पाण्यामध्ये कोण आहे म्हणते का? Cl- असतो किंवा Cl प्रेझेंट आहे. क्लोरिनेटेड वॉटर, क्लोरीन असतं त्याच्यामध्ये. का क्लोरीन असतं? तर त्याच्यात ब्लिचिंग पावडर टाकलेलं असते पाणी शुद्ध करायला, ते आपण वापरतो. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? क्लोरीन. आता विरघळलेल्या स्वरूपात असतो. तुम्हाला डोळ्याला दिसणार नाही. दिसतं का डोळ्याला? पाणी जर क्लोरीन डोळ्याला दिसतं असतं का नाही, पाणी तुम्ही पिला नसता. आता पिण्याच्या पाण्यात क्लोरीन आहे आता. मग आपण त्याच्यात काय टाकायचं? समजा त्या पाण्यामध्ये तुम्ही जर AgNO3 टाकला, काय टाकला? AgNO3 सोल्युशन टाकायचं. मग याला कसा फोडायचं सांगा बरं? Ag+ आणि NO3- तुमचं काय झालं? डिवोर्स झाला. दोघं वेगळे झाले, होय का नाही? आणि हे सुद्धा विरघळलेल्या स्वरूपात असतात. हे विरघळतात बरं का, पूर्णपणे विरघळलेलं असतं. मग तुम्ही हे काय टाकले? हे उचलून टाकले यात. मग Ag+ आणि तुमच्या पाण्यामध्ये असलेला Cl-, कळलं? मग हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. कोण कोण? Ag+ आणि Cl-. आता Ag ने कोणाला डिवोर्स दिला? आवाज कुणाला? NO3 आणि Ag कोणाबरोबर आता रिलेशन मध्ये असणार आहे? Cl- बरोबर ना? मग इथं काय तयार होते? AgCl तयार होते. स्टोरी माहिती आहे ना? आता रिसेंट ट्रेंडला एका क्रिकेटरची स्टोरी अशीच झाली बघा. तिने काय केला? त्याचे हा क्रिकेटर आहे आणि तिची बायको आहे समजा. त्याने त्याला डिवोर्स दिला. आणि डिवोर्स दिल्यानंतर मग ह्यानं काय केला? हे एजीनं त्याच्या बायकोनं काय केलं परत? समजलं? हे दोघे एकत्र आले आणि AgCl तयार झाले. समजतंय का? अरे होय नाही. केमिस्ट्री म्हणजे ब्रेकअप आणि पॅचअप आहे, दुसरं काय नाही. आणि प्रत्येक आयनला असं वाटत असते की मी स्टेबल व्हावं, आणि स्टेबल होण्यासाठी तो पार्टनर शोधत असतो. फक्त लास्ट कॉलम वाले तेवढे निवांत आहेत बघा. त्यांनी म्हणतात कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. ते आपलं निवांत साधू संत. ते कमंडोला घ्यायचं आणि जायचं हिमालयात तपश्चर्या करायला. नो लग्न नो संसार, काय भानगडच नाही, डोक्याला तापच नाही. काय सांगायचं तुम्हाला? मग AgClची काय तयार सांगा बरं? PPT. आणि PPT म्हणजे गडवायचं पाणी. काय PPT? हे PPT दिसतं काय? होय, ही कुणाची PPT आहे? मला म्हणायचं अरे AgCl विरघळत नाहीस का पाण्यात? ते म्हणजे नाही पाण्यात माझं काय जमत नाही, मी काय विरघळत नाही. मग हे विरघळलेलं असते पण थोड्या प्रमाणात विरघळलेलं असते. अशांसाठी हा कन्सेप्ट आहे सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया. कळते का सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया? अरे वय ना बोला. येस नो? आता ही सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया म्हणजे काय बघा. तुम्ही ते AgCl पाण्यात टाकायचं, थोडं थांबायचं. थोडं थांबलं की जरा जरा तुटून एवढे तयार होतात. आणि एक वेळ अशी येते की यांचा नंबर परत बदलत नाही, फिक्स राहतो.
हा नंबर फिक्स राहिला की ती कंडिशन असते इक्विलिब्रियम कंडिशन असते. कोणती? इक्विलिब्रियम कंडिशन. आणि एकदा का इक्विलिब्रियम कंडिशनला गेले की परत यांचं नंबर बदलत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, यांचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स राहतं. आणि एकदा का इक्विलिब्रियम कंडिशनला गेले की याचा के काढायचा. काय काढायचा? के. के कसा काढायचा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? कसा काढतो बघा सांगा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, आपण सॉरी कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट ना डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे के काढायचं माहिती आहे की तुम्हाला? पण आता कसं आहे, AgCl कसं आहे, स्पॅरिंगली सोल्युबल आहे ना. कुठंतरी एखादा दुसरा मोलिक्युल विरघळलेला असतो. म्हणजे कशासारखं समजावून घ्या. मी नदीतनं एक बादली पाणी काढून घेतलं, नदीला काय फरक पडतो का? तसं हे जेवढे मोलिक्युल्स होते का नाही, त्यापैकी थोडे मोलिक्युल फक्त तुटले, तरी बाकी तसेच आहेत. कळलं का? म्हणजे नदीचं पाणी म्हणजे हे आहे समजा, आणि एक बादली पाणी काढून घेतलं एवढंच, बाकीचं पाणी शिल्लक आहे तसंच आहे की नाही. याचा अर्थ याचं कॉन्सन्ट्रेशन बदललं का? होय का नाही? बदललं? होय का नाही? बदललं का नाही? नाही बदललं. ते तेवढंच राहिले की. याचा अर्थ याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे. काय? कॉन्स्टंट आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही. मग आपण काय करूया ते आपण बघितलं बघा, ऍटोनायझेशन वॉटर मध्ये बघितलं होतं असंच. म्हणजे Ag प्लस Cl मायनस आणि इथं K डॅश. K डॅश मध्ये मला इथं कर्मन झाले, मला पलीकडे जाऊ दे K कडं. आम्ही त्याला जा म्हणायचं. चल ठीक आहे. K डॅश इज इक्वल्स टू काय आला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. फायनल इक्वेशन काय ना सांगतो मी तुला. दोन कॉन्स्टंट टर्म आल्या ना, दोन K चा गुणाकार. काय लिहायचं मग? K म्हणजे कोण? K म्हणजे कोण? आणि मला K म्हणजे कोण? कॉन्स्टंट. इज इक्वल्स टू काय आला सांगा बरं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. हे कळतंय का? हा, पण ह्याला केलं म्हणायचं. अरे कुणाचं आहे तू? कळायला पाहिजे की नाही? ते म्हणायचं कुणाचं आहे? कुणाचं आहे? मी सोल्युबिलिटी प्रोडक्टचा. हा, याला म्हणायचं SP द्यायचं. काय द्यायचं? SP. समजतंय का? अरे वय नाही हा, सविता प्रमोद नव्हे. आता हे कुणाचं आहे की? SP वाल्याचं आहे. कळलं ना? अरे वय नाही. तुम्ही गावाकडे गेला विचारता ना कुणाचं रे, असं विचारलं की मग आपण आपल्या घराला नाव सांगतो. होय का नाही? तसं हा कॉन्स्टंट कुणाचा आहे? आवाज. हा SP म्हणजे कोण? हा कोण? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. कळलं का? अरे वय नाही मला. आता के आपण आजपर्यंत बघितले की के कोणाकोणाची के बघितले? के पहिला कुठला बघितला? आता हेनरीचा बघितला, हेनरीचा एज बघितला, KD बघितला, KF बघितला. होय का नाही? परत KW बघितला. एवढे के बघितले की. आणि हा एक के आता SP वाला. के ढीगभर आहेत, सगळे कॉन्स्टंटच आहेत रे. पण कुणाचा के कळण्यासाठी त्याच्या बेसला छोट्या अक्षर लिहायचं असतं. कळलं? समजलं पाहिजे. मग ह्याला म्हणायचं KSP म्हणजे कोण? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. कळतंय? मग हे KSP म्हणजे कळलं का? हा कॉन्स्टंट आहे. हा बदलतो का कधी? अजिबात बदलणार नाही. हे फिक्स असतो, हा बदलत नाही. हे समजलं? कळलं का? होय नाही बोला. हा बघा बरं. मग डेफिनेटली हे बघा बरं, नोट्समध्ये काय दिले? हा बघा. स्टडी ऑफ सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया विथ द हेल्प ऑफ कंपाऊंड्स दोज डिझॉल्व ओनली. अंडरलाईन करा, स्लाइटली इन वॉटरला अंडरलाईन करा. स्लाइटली इन वॉटर किंवा जे साल्ट, जे कंपाऊंड पाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात विरघळतात त्यांच्यासाठीच आहे. आणि तुम्हाला जे एक्झाम्पल दिले ना, समोर एक्झाम्पल मी दिले. कुठले एक्झाम्पल दिले? AgClचे एक्झाम्पल दिले. AgCl साल्ट आहे बरं का, पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते की नाही सांगा? होय. अरे होय का नाही? हा, पूर्णपणे विरघळत असतं तरी कन्सेप्ट आलीच नसती ना. मग हे स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे. हा, नेक्स्ट परत AgCl कॉन्सन्ट्रेशन वगैरे तुम्हाला सांगितले. हे समजलं सगळ्यांना? नेक्स्ट KSP कळाला का रे? हा, आता हेच आपण खाली तुम्हाला 4 एक्झाम्पल दिले बघा. ह्या 4 एक्झाम्पल साठी KSP कसा काढायचा बघा. पहिलं एक्झाम्पल कुठलं आहे सांगा बरं? पहिलं एक्झाम्पल सांगा की कोणतं आहे? BaSO4. आता BaSO4 पडायचा पहिल्यांदा. BaSO4 हे सुद्धा स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे बरं का, थोडंसं विरघळणारं साल्ट आहे. मग त्याचं ब्रेकअप करा, फोडाफोडी करा. कसं फोडाफोडी करायचा? Ba++ आणि SO4 -. याचा KSP कसा काढायचा रे? पण KSP इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba++ कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 -. हे कळतंय? हे समजलं? सोपं का अवघड आहे? हा, दुसरी रिएक्शन सांगा बरं. दुसरी कोणती आहे? CF2.
हा फोडा CaF2 कसा फोडायचा? CaF2 कसा फोडायचा? Ca++. हे सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये आहे, व्हॅलेन्सी 2 असते त्याची. हा आणि आपला दलिंदर आहे बघा, या दलिंदर हावरं बघा, किती 2. हावऱ्या म्हटलं की इलेक्ट्रॉन काढून घेणार, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. आणि फ्लोरीनची इलेक्ट्रॉनिटी माहिती आहे तुम्हाला, 4 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. हा दलिंदर संघटना अध्यक्ष, इलेक्ट्रॉन ढापाढापी संघटना अध्यक्ष कोण? फ्लोरीन. मग यांचं K3 कसं आलं सांगा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca++ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F-. पण इथे किती आहे तरी? मग हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ F- इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F- असं लिहायला पाहिजे ना. त्यापेक्षा आपण काय करूया, स्क्वेअर करूया की मग 2 × 2 4 येणार आहे की नाही? 2 × 2 म्हणण्यापेक्षा 2⁻²2 म्हणूया की 2चा हे वर्ग, चालतंय की नाही? तसं केलं इथं. जर इथं 3 असते तर इथे किती केलं असतं? raised-3 केलं असतं. हे समजते सगळ्यांना? कळतंय होय का नाही सांगा? येस नो? हा काय डाऊट आहे याच्यात? तिसरा दिले बघा, Bi2S3 म्हटलंय बघा, Bi+++ आणि S3S2-. हा किंवा आणि दिले बघा Ca3PO4 टॉईस दिले बघा, Ca++ आणि PO4 3-. हे डिसोसिएशन केलं आणि डिसोसिएशन केल्यानंतर KSP काढून दिलाय तुम्हाला. हे समजलं का? रिपीट करू. मोलिक्यूल तोडता आला पाहिजे. मोलिक्यूल तोडलं की एकदा आयन्स तयार झाले की त्या आयन्सचा प्रॉडक्ट, म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का, जे आयन्स विरघळलेत का नाही त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट आहे. सोल्युएबिलिटी आणि प्रॉडक्ट, म्हणजे सोल्युएबिलिटी विरघळण्याची क्षमता असणारे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांचा गुणाकार प्रॉडक्ट. ह्या दोघांचा काय आहे? गुणाकार आहे ना प्रॉडक्ट. आणि हा कधी बदलत नाही ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर बदलले की हा बदलणार बरं का.